नमस्कार विद्यार्थ्यांनो, टूल ग्राइंडिंग सह एकमे थ्रेड कटिंग मेल आणि फिमेल विषयावर आपले स्वागत आहे। या अभ्यासाच्या शेवटी तुम्ही हे जाणून घेऊ शकाल, अंतर्गत आणि बाह्य सिंगल स्टार्ट एकमे थ्रेड्सला कट करा आणि जुळवा। कंपाउंड रेट्स पद्धतीने वाकून एकमे थ्रेड्स कापणे। Materials and equipment. Lathe machine, cutting tools, tapping tools, thread grinding machine, grinding wheel, calipers आणि micrometer. Process 1. जॉबला फॉर जो इंडिपेंडेंट चक मध्ये धरा आणि ट्रू करा। संभाव्य लांबीसाठी डायमीटर 40 मिलीमीटर टर्न करा। डायमीटर 40 मिलीमीटर पर्यंत नल करा आणि एज वर 1.45 डिग्री चेम्फर करा। नळ डायमीटरला उलटा करून पकडा आणि जॉबला ट्रू करा। सेंट्रल ड्रिल करा। 130 मिलीमीटर साठी 32 - 1 मिलीमीटर डायमीटर टर्न करा। 20 मिलीमीटर लांबीसाठी 25 मिलीमीटर डायमीटरने स्टेप टर्न करा। 7 मिलीमीटर रुंदीसाठी रेडियस ग्रुप बनवा आणि डायमीटर 25 मिलीमीटर ठेवा। टोकाला 1.45 डिग्री आणि थ्रेडेड टोकाला 3.30 डिग्री चेम्फर करा। 5 मिलीमीटर पिच थ्रेडसाठी गेट रेंजची व्यवस्था करा। एकमे थ्रेड कटिंग टूलला टूल पोस्ट मध्ये सेंटर हाईट वर धरा। बाह्य एकमे थ्रेड कापून टाका। थ्रेड्सचे फॉर्मेशन तपासा। Acme thread cutting, female. Process 1. जॉब धरा आणि एंडला फेस करा। डायमीटर 40 मिलीमीटर पर्यंत टर्न आणि टोकांना चेम्फर करा। डायमीटर 40 मिलीमीटर वर नल करा। थ्रेड्सच्या कोर डायमीटर ड्रिल आणि होल करा। इंटरनल एकमे थ्रेड कट करा आणि मॅच करा। नट्सच्या दोन्ही टोकांना
3:45 डिग्री चेम्फर करा। एकत्रित केलेल्या मेल आणि फिमेल जॉबला चक आणि सेंटरमध्ये धरा। Process 2. मुख्य थ्रेड्सच्या डायमीटर अनुसार वर्कपीस योग्यरित्या आरोहित आणि पूर्ण करणे आवश्यक आहे। उपकरण योग्यरित्या सेट केले जाणे आवश्यक आहे आणि कंपाऊंड रेस्ट सामान्यपासून 14 डिग्रीच्या कोनात उजवीकडे फिरवली पाहिजे। 14 डिग्रीच्या ऑफसेट कॉन्टूलला जॉब कोनात फीड करतो। ऑफसेट अँगलमुळे बहुतेक स्टॉक टूलच्या डाव्या बाजूला काढला जातो। चिप देखील डाव्या बाजूच्या मार्गापासून दूर जाते आणि थ्रेडिंग टूलची उजवी बाजू नवीन कापलेल्या थ्रेडला सहजपणे कापते। एक्मे थ्रेड टूलला आवश्यक थ्रेड अँगल आणि पिच 29 डिग्री -4 मिलीमीटर पिचवर ग्राइंड करा। टूल पोस्टमध्ये केंद्राच्या उंचीवर क्लॅम्प करा आणि कमीत कमी ओव्हर गेजसह सेंटर गेजसह संरेखित करा। उपकरण सेंटर हाईटवर सेट केले आहे याची खात्री करा। वर्किंग ड्रॉइंग अनुसार थ्रेड करण्यासाठी वर्कपीसच्या डायमीटर तपासा। या व्हिडिओमध्ये आपण अंतर्गत आणि बाह्य सिंगल स्टार्ट एक्मे थ्रेड्स कसे कापायचे आणि जुळवायचे आणि कंपाऊंड रेट्स पद्धतीने बेंड करून एक्मे थ्रेड कसे कापायचे ते शिकलो। मला आशा आहे की तुम्हाला या सर्व संकल्पना आणि अभ्यास समजले असतील। आमच्या पुढील व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्यासाठी आणखीन एक अद्भुत संकल्पना घेऊन येणार आहोत। तोपर्यंत काळजी घ्या।